बातमी आहे एका आईच्या व्यथेची। ही आई आहे सोलापुरातील। उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमाला आले। सुवर्णा मोरे हिनं धीर केला आणि अजित पवारांसमोर मारहाण त्यांचं गाऱ्हाणं हे मांडलेलं आहे। हे गाऱ्हाणं काय होतं ते ऐकून तुमचं हृदय हे हेलावून जाईल। तिच्या मुलाचा म्हणजेच अभिजित मोरेचा खून झाला होता। त्याबाबतची तक्रार तिनं अजित पवार यांच्याकडे केली। यावेळेस तिला अश्रू अनावर झाले। अजित पवारांकडे तक्रार मागण्याची वेळ सुवर्णा मोरेंवर का आली हा प्रश्न उपस्थित झालाय। अभिजित मोरेच्या खुनाबाबत नोंद झाली आहे ती सोलापुरातील उत्तर तालुका पोलीस ठाण्यात। या आईची व्यथा लक्षात घेऊन अजित पवारांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आता सूचना केल्यात। मात्र खरा प्रश्न आहे तो या मुलाच्या खुनाला न्याय मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांपुढे जाऊन गाऱ्हाणं का मांडावं लागतंय हा। पोलीस पथकात गेला होता आमच्या मुलाचा मृतदेह नळीत पाईप मध्ये घालून ठेवलेला होता। तिथं साप गेल्यानंतर ती पारदेच्या मुलाने लहान बघितलं, आईला सांगितलं कोणतर बाबा आत म्हणल्यानंतर ती पुन्हा बोबाटा झाल्यानंतर पोलीस पाटलांनी आकडेनं असं वडून काढायला लावला। आम्हाला फोन केल्यानंतर तिथं जाऊन बघितलं तर मृत्यूदेह याचं कारण आम्हाला कुठलंच समजू शकलं नाही। त्याला मारून नळीत 4-5 जणांनी आत घातले। आम्ही 100 जणांची नावं सुद्धा दिली तरी पोलीस स्टेशनने आमची दखल एफआयआर दाखल करून घेतला नाही। खरे साहेबांकडे गेला, खरे साहेबांनी सुद्धा फोन केला त्यांना, मी सांगतो म्हणून तरी एफआयआर दाखल त्यांनी करून घेतली नाही। सुनील विठ्ठल गोलप आणि त्यांची पत्नी आणि त्यांची सासू मेहना वडील काय त्यांचं झालं आम्हाला काहीच कळू दिलं नाही साहेब। आम्हाला काय म्हणजे आणखी आतापर्यंत पण काय कळू दिलं नाही। PSI देशपांडेला भेटलो आम्ही तर आम्ही म्हणलं तुम्ही एफआयआर दाखल करून घेणं गेलात म्हणलं आम्ही प्रेत ताब्यात सिव्हिल मधनं नसतं घेतलं तर तुम्ही एफआयआर दाखल करून घेतली असती तर तुम्ही नसती घेतली तर महानगरपालिकेने केली असती म्हणली। खुर्चीवर बसून स्वतः ते PSI देशपांडे तसं बोलले। एका महिलेला न्याय द्यायचा म्हणलं त्यांना बोलणं शोभतंय का सांगा साहेब हे असं।